Okay, so introduction to programming, introduction to Python programming. So today आज आपण बघा काय काय पॉइंट घेणार आहोत. लँग्वेजेस काय, कम्प्युटर लँग्वेज काय, हे दोन आपले मेन पॉइंट्स आहेत. आणि जर आपल्या लेक्चर मध्ये राहिलं टाइम तर आपण हाऊ टू इन्स्टॉल पायथॉन ऑन युअर सिस्टम आणि पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज हे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट पॉइंट इज लँग्वेज. आता लँग्वेज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जनरली आपण लँग्वेज कशासाठी यूज करतो, फॉर कम्युनिकेशन. ज्यावेळी आपल्याला एखाद्या व्यक्तीशी इंटरॅक्ट करायचं आहे तर त्यासाठी आपण काय यूज करतो, तर लँग्वेजेस यूज केल्या जातात. डिफरंट लँग्वेजेस आहेत. तर युझिंग दॅट द पीपल कॅन कम्युनिकेट विथ इच अदर. ओके, आता बघा आपण जनरली मराठी बोलतोय, मी मराठीमध्ये आता बोलतोय कारण तुम्हाला मराठी समजतंय. ओके, आपल्यामध्ये कुठल्याही ट्रान्सलेटरची गरज नाहीये, बिकॉज वी बोथ अंडरस्टँड मराठी लँग्वेज, बरोबर ना. किंवा इंग्लिश आहे, हिंदी आहे, त्या काही वेगवेगळ्या जे काही लँग्वेजेस आहेत त्यामध्ये आपण कम्युनिकेशन करू शकतो. ओके, म्हणजे आपले जे काही विचार आहेत किंवा जे काही आपलं मत आहे ते व्यक्त करण्यासाठी आपण लँग्वेज यूज करतो. आणि ह्युमन बिंग आहे की जो कम्युनिकेट करू शकतो. ओके, ज्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो आपण. तर आता सपोज दोन माणसांना कम्युनिकेट करायचे आहेत, बट त्यांची लँग्वेज जर वेगळी असेल, फॉर एक्झाम्पल एकाला मराठी येते आणि एकाला समजा कन्नड येते, तर त्या दोघांना जर कम्युनिकेट करायचं असेल तर त्यासाठी एक ट्रान्सलेटर आपण यूज करू शकतो. म्हणजे आता बघा या दोन मुली आहेत इथे की ज्यांना एकामेकाशी कम्युनिकेट करायचंय. आता फॉर एक्झाम्पल ही मुलगी आहे, हिला मराठी येते आणि हिला कन्नड येते आणि त्या दोघींना कम्युनिकेट करायचंय. तर त्यामध्ये सपोज जर एक ट्रान्सलेटर असेल तर तो काय करेल, ही जर त्याला दोन्ही लँग्वेजेस येत असणार आहेत, मराठी पण आणि कन्नड पण. मग तो काय करेल, फर्स्ट मराठी हिच्याकडून अंडरस्टँड करून घेईल आणि ते मराठी आहे ते कन्नड मध्ये कन्वर्ट करेल. ओके, आणि ही जी काय बोलेल कन्नड मध्ये ते कन्नड तो ऐकेल आणि त्याचं मराठी कन्वर्जन करून हिला सांगेल. तर ह्याला आपण ट्रान्सलेटर म्हणतो. ओके, तर बघा कम्युनिकेशन करण्यासाठी दोन लोकांना एकामेकाच्या लँग्वेजेस येणं गरजेचं आहे. पण जर त्या लँग्वेजेस जर येत नसतील तरी सुद्धा ते कम्युनिकेट करू शकतात युझिंग दी ट्रान्सलेटर. ओके, तर हा लँग्वेज पॉइंट झाला. नेक्स्ट आहे कम्प्युटर लँग्वेजेस. आता आपल्याला कम्प्युटरशी पण कम्युनिकेट करायचंय आणि त्यासाठी आपण कम्प्युटर लँग्वेजेस आपल्याला येणं गरजेचं आहे. आता या कम्प्युटर लँग्वेज मध्ये बघा, कम्प्युटर तुम्हाला माहिती आहे, कम्प्युटर इज अ मशीन, राईट. इट ऍक्सेप्ट द इनपुट, प्रोसेस ऑन इट अँड प्रोड्यूस डिझायर आउटपुट. म्हणजे कम्प्युटर काय आहे, एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. जर तो काय घेतं, आपल्याकडून इनपुट घेतं आणि इनपुटवर प्रोसेस करून आउटपुट जनरेट करतं. आता या कम्प्युटरला जर आपल्याला कम्प्युटरशी कम्युनिकेशन करायचं असेल तर आयदर आपल्याला त्या कम्प्युटरची भाषा यायला पाहिजे किंवा आपण एखादा ट्रान्सलेटर यूज करू की जो आपली इंग्लिश लँग्वेज अप्रोप्रिएट मशीन लँग्वेज मध्ये किंवा कम्प्युटर लँग्वेज मध्ये कन्वर्ट करेल, बरोबर ना. सो कम्प्युटर लँग्वेजेस आर यूज टू कम्युनिकेट विथ द कम्प्युटर. ज्यावेळी आपल्याला कम्प्युटरशी काय कम्युनिकेट करायचंय, त्याला काहीतरी इनपुट द्यायचंय, तर त्यासाठी आपण काय करतो, कम्प्युटर लँग्वेजेस यूज करतो. कम्प्युटर अंडरस्टँड्स मशीन लँग्वेज. कम्प्युटर काय मशीन आहे आणि त्याला मशीन लँग्वेज फक्त समजते. आता मशीन लँग्वेज म्हणजे ज्यामध्ये फक्त 0101 आहे, 01 अशा फक्त दोनच नंबर यूज केले जातात, 0101. तर मग आपण एकतर 0101 लँग्वेज मध्ये त्याला इन्स्ट्रक्शन दिली पाहिजे किंवा आपली लँग्वेज जी काय आहे इंग्लिश आहे तर ती कन्वर्ट केली पाहिजे मशीन लँग्वेज मध्ये. ओके, सो दॅट कम्प्युटर काय अंडरस्टँड दी लँग्वेज. सो गिव्ह इन्स्ट्रक्शन टू द कम्प्युटर अँड कम्प्युटर जनरेट द आउटपुट. आता बघा इथं कम्प्युटर आहे हा, इट रिक्वायर्ड सम इनपुट. त्याला काहीतरी इनपुट लागतं. आपण जेव्हा इथं बघा कम्प्युटरवर काय करतो, माऊस इनपुट डिव्हाइस आपण यूज करतो. म्हणजे कीबोर्ड थ्रू आपण सपोज आपल्याला टाईप करायचं आहे, तर टाईप करताना आपण काय कीबोर्ड थ्रू इनपुट देतो, ते इनपुटवर प्रोसेस होते आणि त्यानंतर आउटपुट जनरेट होतं आणि आउटपुट आपल्याला स्क्रीनवर दिसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ए टाईप केला तर ए ऍज अ इनपुट म्हणून मी दिलं कम्प्युटरला, कम्प्युटरनं त्यावर प्रोसेस केली आणि आउटपुटला ए डिस्प्ले केलं आपल्याला आउटपुट डिव्हाइसवर, म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसलं, बरोबर ना. तर त्याचप्रमाणे कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायला कम्प्युटर लँग्वेजेस आपल्याला यायला हव्यात की त्या ऍज अ इनपुट म्हणून कम्प्युटरला जातील आणि त्याच्यावर प्रोसेस करून तो आउटपुट जनरेट करेल. तर कम्प्युटर लँग्वेजेस कुठल्या आहेत, खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत. काही एक्झाम्पल्स आपण इथे दिलेत. फॉर एक्झाम्पल सी आहे, C++ आहे, जावा आहे, पायथॉन आहे, त्यानंतर सी हॅश आहे, सी शार्प म्हणतो आपण त्याला, VB आहे, PHP आहे, कोबोल आहे, रुबी आहे. तर या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, युझिंग दॅट वी कॅन कम्युनिकेट विथ द कम्प्युटर. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ कम्प्युटर लँग्वेज. आतापर्यंत तुम्हाला काय आपण काय काय बघितलं बघा, लँग्वेजेस काय आहेत,
आणि कम्प्युटर लँग्वेजेस काय. ओके, आता त्या कम्प्युटर लँग्वेजचे टाईप बघूया. फर्स्ट टाईप आहे मशीन लँग्वेज, ज्याला आपण काय म्हणतो लो लेवल लँग्वेज. ज्यावेळी कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला तर त्यावेळी मशीन लँग्वेजेस यूज केल्या जायच्या, म्हणून यांना फर्स्ट जनरेशन लँग्वेज म्हणतात. की ज्यावेळी कम्प्युटर फर्स्टली यूज करायला लागले तर सगळं प्रोग्रामिंग जे काय होतं ते मशीन लँग्वेज मध्ये होत होतं. ओके, आणि त्या मशीन लँग्वेज मध्ये फक्त 0-1 यूज केले जायचे. ओके, कम्प्युटर ओनली अंडरस्टँड 0 and 1, 0 ऑफ 1 ऑन. ओके, तर बायनरी डिजिट्स आर अंडरस्टूड अँड रीड बाय कम्प्युटर सिस्टम अँड इंटरप्रेट इट इझिली. म्हणजे आता कम्प्युटरला कुठली लँग्वेज समजते, मशीन लँग्वेज, किंवा त्याला आपण बायनरी लँग्वेज पण म्हणतो, कारण की त्यामध्ये 2च डिजिट असतात, एक 0 आणि दुसरा म्हणजे 1. ओके, पण आता ह्यामध्ये प्रोग्रामिंग करायचं, सपोज जर तुम्हाला हे प्रोग्रामिंग करायला सांगितलं की त्यामध्ये फक्त 0-1-0-1 यूज करायचं, तर तुम्हाला ते प्रोग्रामिंग खूप डिफिकल्ट जाईल, राईट. आणि तुम्हाला समजायला पण डिफिकल्ट जाईल. सपोज जर तुम्हाला एखादं वाक्य टाईप करायचं तर ते वाक्य 0-1-0-1 प्रोग्रामिंग मध्ये जर तुम्ही राईट केलं तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड, राईट. आणि सपोज जर त्यामध्ये काही एरर वगैरे आले तर ते चेंज करणं पण डिफिकल्ट आहे. म्हणजे सपोज जर तुम्हाला त्यामध्ये प्रोग्रामिंग मध्ये काही चेंज करायचं असेल, मग 0-1-0-1 मधनं चेंज करणं खूप अवघड आहे, कारण की पहिल्यांदा ते समजणंच अवघड आहे आणि मग त्यामधनं चेंजेस तर खूपच अवघड होतील, बरोबर. त्यानंतर बघा डिफिकल्ट टू फाइंड दी बग्स. जर काय एरर वगैरे आले प्रोग्रामिंग मध्ये तर ते पण फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे. त्या बग्स फाइंड आउट करणं पण खूप कॉम्प्लिकेटेड व्हायचं. कॉम्प्लेक्स फॉर युझिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे आणि त्यासाठी जर आपण मशीन लँग्वेज यूज करत असो तर त्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करणं खूप डिफिकल्ट जायचं. कारण की बघा 0-1-0-1 यूज करून एक प्रोग्राम करायचा म्हणजे त्याला 1-2 तास लागतील आरामशीर. तो जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायला लावला तर तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये कराल. त्यामुळं प्रोग्रामिंग युझिंग मशीन लँग्वेज इज क्वाइट डिफिकल्ट दॅन इंग्लिश लँग्वेज. आता इथं बघा एक्झाम्पल दिलंय आपण मशीन लँग्वेजचं. जर मला हॅलो वर्ड जर टाईप करायचं आहे तर मी सिंपल जर प्रोग्रामिंग करतोय तर मी हॅलो वर्ड नुसता टाईप करेन, बरोबर ना. तेच मला जर मशीन लँग्वेज मध्ये जर हे टाईप करायचं आहे तर त्यासाठी मला एवढा इन्स्ट्रक्शन सेट लिहायला लागेल फक्त हॅलो वर्ड साठी. हे फक्त सिंपल हॅलो वर्ड आपल्याला लिहायचं होतं. तर प्रोग्राम बघा खूप मोठे मोठे असतात प्रोग्राम्स, तर त्यासाठी किती आपल्याला 0-1-0-1 यूज करायला लागते आणि यातनं आपल्याला कुठं एरर बग काहीच समजणार नाही. त्यामुळं फर्स्ट टाईप होता फर्स्ट जनरेशनचा मशीन लँग्वेज, ज्यामध्ये फक्त 0-1-0-1 यूज केलं गेलं. त्यामध्ये प्रोग्रामिंग खूप डिफिकल्ट होतं, ज्यामध्ये एरर काढणं डिफिकल्ट आहे, त्यानंतर प्रोग्रामिंग मॉडिफाय करणं डिफिकल्ट आहे, सॉफ्टवेअर बनवणं डिफिकल्ट होतं. ओके, ही फर्स्ट जनरेशन लँग्वेज होती. त्याला आपण लो लेवल लँग्वेज, मशीन लँग्वेज, बायनरी लँग्वेज म्हणत होतो. त्यानंतर नेक्स्ट आली आता याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघूया. तर ऍडव्हान्टेजेस काय आहेत? मशीन लँग्वेज मेक्स फास्ट अँड इफिशियंट यूज ऑफ द कम्प्युटर. आता मशीन लँग्वेज मध्ये 0-1-0-1 यूज करत होते आणि ते 0-1-0-1 इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला इझिली अंडरस्टँड होत होतं. त्यामुळं प्रोग्राम जो आहे तो फास्टली एक्झिक्यूट व्हायचा. इट रिक्वायर्स नो ट्रान्सलेटर टू ट्रान्सलेट द कोड, इट डिरेक्टली अंडरस्टूड बाय दी कम्प्युटर. आता मशीन लँग्वेज म्हणजे ज्यामध्ये आपण 0-1-0-1 यूज करत होतो तर त्यासाठी कुठल्याही ट्रान्सलेटरची गरज नाही, कारण आपण 0-1-0-1 यूज केलं तर ते कम्प्युटरला लगेच अंडरस्टँड होत होतं. त्यासाठी कुठल्याही ट्रान्सलेटरची गरज नव्हती. म्हणजे आता समजा 2 माणसांना बोलायचं आहे, दोघांनाही मराठी जर लँग्वेजेस येते, म्हणजे एक पण मराठी बोलतोय दुसरा पण मराठी बोलतोय, तर त्यासाठी कुठल्याही ट्रान्सलेटरची गरज नाहीये आणि एक्झिक्युशन पण त्यामुळे फास्ट होणार आहे आणि दोघांना पण इझिली अंडरस्टूड होणार आहे. हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. आता डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. ऑल ऑपरेशन कोड्स हॅव टू बी रिमेंबर. कुठले कुठले ऑपरेशन परफॉर्म केले ते रिमेंबर करायला लागतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हॅलो लिहायचंय मला, तर हॅलो साठी काय आहे, फॉर एक्झाम्पल 4 टाइम 0 यूज केले आणि 5 टाइम 1 यूज केले, हा काय झाला त्याचा ऑपरेशन कोड झाला. तर तो हॅलो साठी झाला. पुन्हा वर्ड साठी वेगळा. ते प्रत्येकाचे ऑपरेशन कोड्स रिमेंबर करायला लागत होते. त्यानंतर मेमरी ऍड्रेस. आता तो समजा आपण वर्ड राईट केलाय तर तो कुठं स्टोअर केलाय, त्याचं लोकेशन काय आहे हे पण आपल्याला लक्षात ठेवायला लागायचं. थर्ड वन, इट इज हार्ड टू अमेंड to find errors in a program written in the machine language. आणि जर काय एरर बग्स असतील तर इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट. ओके, बघा ऍडव्हान्टेजेस काय होतं, तर फास्टली एक्झिक्यूट व्हायचं आणि सेकंडली म्हणजे त्यासाठी कुठल्याही ट्रान्सलेटरची गरज नव्हती. आणि डिसएडव्हान्टेजेस काय,
तर सगळ्याचे ऑपरेशन कोड, लोकेशन कोड आपल्याला लक्षात ठेवायला लागायचे आणि एरर फाइंड आउट करणं डिफिकल्ट होतं. सो दीज आर सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ मशीन लँग्वेज. प्रोग्रामिंग अवघड होतं, स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे, हे सगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत मशीन लँग्वेजचे. ओके, मग आता हे मशीन लँग्वेजेस आहेत, तर हे मशीन लँग्वेज मध्ये जे काही आता प्रॉब्लेम्स होते, ते प्रॉब्लेम किंवा जे काही डिसएडव्हान्टेजेस होते ते सॉर्ट आउट करण्यासाठी असेंब्ली लँग्वेज इंट्रोड्यूस झाली. आता असेंब्ली लँग्वेज ही सेकंड जनरेशन लँग्वेज आहे. फर्स्ट जनरेशन मध्ये कम्प्युटरच्या फर्स्ट जनरेशन मध्ये मशीन लँग्वेज यूज केली जायची आणि सेकंड जनरेशन मध्ये असेंब्ली लँग्वेज यूज केली गेली. आता असेंब्ली लँग्वेज मध्ये काय केलं, तर यामध्ये ऑपरेशन कोड्स अँड ऑपरंड्स आर गिवन इन द फॉर्म ऑफ अल्फा न्यूमरिक सिम्बॉल इन्स्टेड ऑफ 0 and 1s. म्हणजे 0-1-0-1 च्या ऐवजी त्याला पर्टिक्युलर काय दिलं गेलं, कोड दिले गेले, ऑपरेशन कोड्स दिले झाले आणि मग ते आपण डिरेक्टली यूज करू शकतो. आता ते अल्फा न्यूमरिक कोड्स काय होते, त्याला आपण मेमोनिक्स म्हणतो, मेमोनिक कोड्स. फॉर एक्झाम्पल ऍडिशन साठी ऍड वापरला, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचंय, ऍडिशनचं साइन यूज करायचे किंवा ऍडिशन परफॉर्म करायचे, तर त्यावेळी ऍड साइड साठी आपण ऍड नावाचा काय यूज केला, मेमोनिक्स यूज केला. सबस्ट्रॅक्शन साठी सब यूज केला, स्टार्ट केलं, लेबल केलं, असे काही आपण काय केले, मेमोनिक्स यूज केले. म्हणजे इन्स्टेड ऑफ युझिंग 0-1-0-1 फॉर्मॅट वी यूज मेमोनिक्स, म्हणजे त्यासाठी मेमोनिक्स यूज केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं तर त्यासाठी MUL मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करायचं DIV, त्यानंतर फॉर एक्झाम्पल स्क्वेअर करायचं तर SQR, असे आपण काय केले, मेमोनिक्स यूज केले. म्हणजे त्याचा कोड लक्षात ठेवण्याऐवजी त्यामध्ये काय केले, मेमोनिक्स यूज केले. ओके, तर आता बघा, सॉरी, बिकॉज ऑफ दिस फीचर असेंब्ली लँग्वेज इज नोन ॲज द सिम्बॉलिक प्रोग्राम लँग्वेज. ह्याच्यामध्ये जे काही अल्फा न्यूमरिक वर्ड्स यूज केले म्हणून त्याला काय केलं झालं, सिम्बॉलिक प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून ओळखलं गेलं. आता बघा, ही आपण काय करणार, ही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण राईट करणार. म्हणजे आता MOV हा काय आहे, मेमोनिक्स आहे, ECX EBX, म्हणजे मूव्ह फ्रॉम ECX टू EBX, ती काय झाली, इन्स्ट्रक्शन झाली. तर अशा इन्स्ट्रक्शन असेंब्ली लँग्वेज मध्ये प्रोग्रामर राईट करणार आणि मग प्रोसेसर कडे जाताना काय होणार, त्यासाठी एक कन्व्हर्टर यूज केला आणि त्या कन्व्हर्टरचं नाव आहे असेंब्लर. असेंब्लर हा कन्व्हर्टर काय करायचा, असेंब्ली लँग्वेज मशीन लँग्वेज मध्ये कन्व्हर्ट करायचा. आता बघा, इथं जरी असेंब्ली लँग्वेज यूज केली तरी ती कम्प्युटरला अंडरस्टँड होणार नाहीये. ओके, त्यासाठी कोणतरी कन्व्हर्टर लागेल अँड दॅट कन्व्हर्टर इज नथिंग बट द असेंब्लर. त्यासाठी असेंब्लर यूज केला. दॅट असेंब्लर कन्व्हर्ट्स असेंब्ली लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज. ओके, एवढं समजलं सगळ्यांना? बघा, आतापर्यंत आपण काय बघितलं, लँग्वेज बघितले, कम्प्युटर लँग्वेज कुठल्या कुठल्या आहेत. फर्स्ट जनरेशन मध्ये मशीन लँग्वेज होते, मशीन लँग्वेज मध्ये 0-1-0-1 यूज केलं. त्यानंतर बट त्याचे काही डिसएडव्हान्टेज होते, इट्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड. त्यानंतर प्रोग्रामिंग डिफिकल्ट होतं, त्यामध्ये एरर बग्स काढणं डिफिकल्ट होतं. हे सगळे प्रॉब्लेम्स होते, तर त्यासाठी असेंब्ली लँग्वेज इंट्रोड्यूस केल्या की ज्यामध्ये मेमोनिक्स यूज केले किंवा सिम्बॉल्स यूज केले. तर ते मेमोनिक्स जे काय असेंब्ली लँग्वेज मध्ये यूज केले, दॅट नीड टू बी कन्वर्ट फ्रॉम असेंब्ली लँग्वेज टू मशीन लँग्वेज, आणि त्यासाठी कन्व्हर्टर यूज केला, दॅट इज नोन ॲज द असेंब्लर. ओके, एवढं कळलं असेल तुम्हाला. आता असेंब्ली लँग्वेजचे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट, असेंब्ली लँग्वेज इज इझियर टू अंडरस्टँड अँड यूज ॲज कम्पेअर टू मशीन लँग्वेजेस. तर असेंब्ली लँग्वेज ॲज कम्पेअर टू मशीन लँग्वेज इझी टू अंडरस्टँड होते, बिकॉज 0-1-0-1 प्रोग्रामरला लक्षात ठेवण्यापेक्षा मेमोनिक्स लक्षात ठेवणं सोपं होतं. तर त्यासाठी त्यामुळं असेंब्ली लँग्वेज आर इझियर दॅन दी मशीन लँग्वेज. सेकंड ॲडव्हान्टेज, इट इज इझी टू लोकेट अँड करेक्ट द एरर्स. ॲज कम्पेअर टू मशीन लँग्वेज इट इज इझी टू लोकेट अँड करेक्ट एरर. आता यामध्ये मेमोनिक्स यूज करायचे, तर त्या मेमोनिक्स मधनं एरर बग्स फाइंड आउट करणं इझी होतं ॲज कम्पेअर टू 0-1-0-1, राईट. आणि त्यानंतर इट इज इझी टू मॉडिफाय दॅन द मशीन लँग्वेज. आता मशीन लँग्वेज मध्ये काही चेंजेस करायचे तर खूप डिफिकल्ट होतं, त्या कम्पेअर मध्ये असेंब्ली लँग्वेज मध्ये एरर आणि बग काढणं इझी होतं. ओके, आता डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. लाईक मशीन लँग्वेज इट इज ऑल्सो मशीन डिपेंडंट और स्पेसिफिक. आता मशीन लँग्वेज प्रमाणे हे पण मशीन डिपेंडंट आहे, म्हणजे ज्याप्रमाणे जे मशीन आहे त्याप्रमाणे त्याचे काय व्हायचे, मेमोनिक्स जनरेट व्हायचे.
दुसऱ्या मशीनवर जर हेच प्रोग्रामिंग करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी दुसरे मेमोनिक्स जनरेट करायला लागायचे. तर त्यामुळे काय मशीन प्रत्येक मशीनवर हा एक प्रोग्राम जर असेंब्ली मध्ये लँग्वेज मध्ये करायचा तर प्रत्येक मशीनवर तो वेगवेगळा राईट करायला लागायचा. म्हणजेच याला म्हणतो आपण मशीन डिपेंडंट. सिन्स इट इज मशीन डिपेंडंट द प्रोग्रामर ऑल्सो नीड्स टू अंडरस्टँड द हार्डवेअर. आता प्रत्येक हार्डवेअरच्या रिलेटेड म्हणजे आता त्याप्रमाणे काय केले जायचे ते मेमोनिक्स जे काय आहेत किंवा सिम्बॉल्स आहेत तर ते चेंज करायला लागायचे. त्यामुळे हार्डवेअर कुठलं आहे हे पहिल्यांदा प्रोग्रामरला अंडरस्टँड करून घ्यायचा आणि त्याप्रमाणे तो काय करायचा असेंब्ली लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करायचा. ओके, हे डिसएडव्हान्टेजेस आहेत असेंब्ली लँग्वेज मध्ये. त्यानंतर इंट्रोड्यूस झाले हाय लेवल लँग्वेजेस. आता हाय लेवल लँग्वेजेस, हाय लेवल कम्प्युटर लँग्वेजेस यूज फॉर्मॅट्स दॅट आर सिमिलर टू इंग्लिश. आता हाय लेवल लँग्वेजेस जे काय डेव्हलप केल्या गेल्या त्यामध्ये काय केलं इंग्लिश लँग्वेजेस यूज केले. द पर्पज ऑफ डेव्हलपिंग हाय लेवल लँग्वेजेस वॉज enable people to write programs easily in their own native languages environment. आता हाय लेवल लँग्वेज जी काय कम्प्युटरची इंट्रोड्यूस केली गेली तर त्यामध्ये काय इंग्लिश लँग्वेज यूज केली गेली. त्यामुळं प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटसाठी इझी झालं कारण की त्यामध्ये फक्त इंग्लिश मध्येच करायचं होतं. बरोबर ना. हाय लेवल लँग्वेजेस आर बेसिकली सिम्बॉलिक लँग्वेज दॅट यूज द इंग्लिश वर्ड्स मॅथमॅटिकल सिम्बॉल्स रादर दॅन मेमोनिक कोड्स. आता पहिल्यांदा बघा फर्स्ट मध्ये मशीन लँग्वेज होती ज्यामध्ये 0-1 यूज केले. असेंब्ली लँग्वेज मध्ये मेमोनिक्स कोड्स यूज केले आणि हाय लेवल लँग्वेज मध्ये इंग्लिश वर्ड्स यूज केले आणि त्याचबरोबर मॅथमॅटिकल सिम्बॉल्स. Each instructions in the high level language is translated into many machine languages instruction that the computer can understand. आता ह्या जे काही हाय लेवल लँग्वेज आहे जी काही यूज केले तर ती कन्वर्ट केली जायची मशीन लँग्वेज मध्ये आणि त्यासाठी कन्व्हर्टर यूज केला जायचा त्याला म्हणतात कंपायलर. कंपायलर काय करतो हाय लेवल लँग्वेज कन्वर्ट करतो मशीन लँग्वेज मध्ये. ओके, आणि जे काही एरर बग्स आहेत त्या आपण फाइंड आउट करतो कंपायलर. तर कंपायलर इज नथिंग बट द प्रोग्राम that used to convert high level language into machine language. ओके, आता ऍडव्हान्टेजेस काय. हाय लेवल लँग्वेज आर युजर फ्रेंडली कारण आपण इंग्लिश मध्येच यूज करतोय त्यामुळे इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. त्यानंतर दे आर सिमिलर टू इंग्लिश अँड यूज इंग्लिश वोकॅब्युलरी अँड वेल नोन सिम्बॉल्स. आता यामध्ये बघा इफ आहे, व्हाईल आहे, डू आहे, त्यानंतर कंटिन्यू आहे, ब्रेक आहे असे वर्ड्स यूज केले गेलेत म्हणजे आपण इंग्लिशमध्ये रेग्युलरली यूज करतो त्यामुळे ते इझिली अंडरस्टँड होतात. ओके, इझिली टू लर्न आहे, इझी टू मेंटेन आहे. दे आर प्रॉब्लेम ओरिएंटेड रादर दॅन मशीन बेस. तर जे काही हाय लेवल लँग्वेजेस आहेत तर ते मशीन नाही तर प्रॉब्लेम ओरिएंटेड आहेत. A program written in a high level language can be translated into many machines languages and can run on any computer for which there exists an appropriate translator. आता जे काय आपण हाय लेवल लँग्वेज मध्ये प्रोग्राम करणार आहे तर तो वेगवेगळ्या मशीनवर म्हणजे एकदा आपण प्रोग्राम केला तर तो कुठल्याही मशीनवर रन होऊ शकतो म्हणून इट्स अ मशीन इंडिपेंडंट. लक्षात येते तुम्हाला. म्हणजे आता असेंब्ली लँग्वेज मध्ये काय प्रॉब्लेम होता तर त्याला इट्स किंवा मशीन लँग्वेज मध्ये इट्स अ मशीन डिपेंडंट. मशीन डिपेंडंट म्हणजे त्या मशीन मधलं हार्डवेअर जे यूज केले त्याप्रमाणे प्रोग्रामिंग व्हायची की तो कोड राईट केला जायचा. पण हाय लेवल लँग्वेजेस मध्ये कंपायलर यूज केला जातो. तो काय करतो कन्वर्ट करतो हाय लेवल लँग्वेज इनटू मशीन लँग्वेज आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो कोड त्या पर्टिक्युलर मशीनवर एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. प्रोग्रामरला त्याची काय काळजी करायची गरज नाहीये की हा प्रोग्राम या मशीनवर रन होतोय दुसऱ्या मशीनवर रन होणार का नाही. तर दॅट इज टेक केअर बाय दी कंपायलर ओनली. ओके, द लँग्वेज इज इंडिपेंडंट ऑफ पुन्हा आपण तेच सांगितलंय द लँग्वेज इज इंडिपेंडंट ऑफ द मशीन ऑन विच इट इज यूज दॅट इज प्रोग्राम डेव्हलप इन अ हाय लेवल लँग्वेज कॅन बी रन ऑन एनी कम्प्युटर टेक्स्ट. तर जर तुम्ही हाय लेवल लँग्वेज मध्ये प्रोग्राम राईट केला तर तो कुठल्याही मशीनवर रन होणार. त्यासाठी कुठलाही आपल्याला दुसरी काही गोष्टीची गरज नाहीये, हार्डवेअर नॉलेजची गरज नाहीये. तुम्ही एकदा प्रोग्राम राईट केला तर तो कुठल्याही मशीनवर रन होईल. ओके, आता त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. हाय लेवल लँग्वेज हॅज
टू बी ट्रान्सलेटेड इनटू द मशीन लँग्वेज बाय द ट्रान्सलेटर विच टेक्स अप टाइम. आता हाय लेवल लँग्वेज आहे. आता मशीन लँग्वेज जर आपण यूज करतोय तर त्यासाठी कुठल्याही कन्व्हर्टरची गरज नाहीये. डायरेक्ट आपण कोड टाईप केला की तो काय होऊ शकणार आहे, रन किंवा एक्झिक्यूट होऊ शकणार आहे. पण जर आपण हाय लेवल लँग्वेज यूज करतोय तर त्यासाठी आपल्याला ट्रान्सलेटरची गरज आहे, ज्याला आपण कंपायलर म्हणतो. तो कंपायलर प्रोग्राम काय करतो, हाय लेवल लँग्वेज मशीन लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करतो, मशीन लँग्वेजचं पुन्हा हाय लेवल लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करतो, आणि इट टेक्स सम टाइम टू एक्झिक्यूट. The object code generated by the translator might be an inefficient compared to an equivalent assembly language program. आता हा जो काही हाय लेवल लँग्वेज यूज केलं तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर ऑब्जेक्ट कोड मध्ये होतं. आणि ते ऑब्जेक्ट कोड पेक्षा असेंब्ली लँग्वेजचा कोड हा जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, हे त्याचे काय झाले डिसएडव्हान्टेजेस झाले. नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ हाय लेवल लँग्वेज. फर्स्ट टाइप आहे, आता जे काय हाय लेवल लँग्वेजेस यूज करतो म्हणजे त्याच्यामध्ये पण टाइप्स आहेत. फर्स्ट त्यातला टाइप आहे अल्जेब्रिक फॉर्म्युला टाइप प्रोसेसिंग. These languages are oriented towards the computational procedures for solving the mathematical and statistical problems. आता या हाय लेवल लँग्वेजेस जे काय आता इंट्रोड्यूस झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल सी झाली, सी प्लस प्लस झाली, त्याचं VB झाली, बेसिक झाली, फॉर्ट्रॅन झाली. आता या प्रत्येक लँग्वेजेस हाय लेवल लँग्वेजेस ज्या काही इंट्रोड्यूस केल्या आहेत तर त्या पर्टिक्युलर पर्पज साठी केल्या आहेत. आता पहिला पर्पज काय आहे तर मॅथमॅटिकल किंवा स्टॅटिकल प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज हा पहिला टाइप आहे की ह्या लँग्वेजेस आपण पर्टिक्युलर टास्क साठी आपण यूज करायच्या. त्यामध्ये बघा फर्स्ट मॅथमॅटिकल आणि स्टॅटिकल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण या लँग्वेजेस यूज करायचं. बेसिक, फॉर्ट्रॅन, प्रोग्रामिंग लँग्वेज व्हर्जन 1, त्यानंतर अल्गोल आणि APL. या ज्या काही लँग्वेजेस आहेत त्या पर्टिक्युलरली मॅथमॅटिकल आणि स्टॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज केल्या गेल्या. हा फर्स्ट टाइप. सेकंड टाइप होता बिझनेस डेटा प्रोसेसिंग. म्हणजे आता एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी जर आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचं आहे तर त्यासाठी बिझनेस डेटा प्रोसेसिंग हाय लेवल लँग्वेजेस यूज केल्या जायच्या. त्याचे एक्झाम्पल आहे कोबोल आणि RPG. These languages are best able to maintain the data processing procedure and problems involved in handling file. म्हणजे त्याच्यामध्ये डेटा स्टोअर वगैरे होत होता आणि वेगवेगळे बिझनेस रिलेटेड ऑपरेशन रन करण्यासाठी आपण या प्रोग्रामिंग लँग्वेजेस यूज करत होतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कोबोल आणि RPG, रिपोर्ट प्रोग्रामर जनरेटर, आणि कोबोल कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेजेस. त्यानंतर स्ट्रिंग अँड लिस्ट प्रोसेसिंग हा थर्ड टाइप आहे हाय लेवल लँग्वेजचा. These are used to string manipulation including search patterns and inserting and deleting characters. तर एखादा सर्च पॅटर्न करण्यासाठी किंवा स्ट्रिंग इन्सर्ट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी हाय लेवल लँग्वेजेस यूज केल्या जायच्या. अँड दॅट इज त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे लिस्ट आणि प्रोलॉग. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे आपण आपला एक चॅप्टर आहे स्पेशल त्यासाठी. त्यामध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग यूज करणार आहे. मग त्यामध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आहेत म्हणजे क्लास आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट आहे, त्यानंतर पॉलिमॉर्फिझम आहे, त्यानंतर इनहेरिटन्स आहेत. हे जे काही कन्सेप्ट आहेत हे सगळे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये यूज केले जायचे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल C++, जावा आणि पायथॉन प्रोग्रामिंग. आणि फिफ्थ टाइप आहे व्हिज्युअल प्रोग्रामिंग लँग्वेजेस. तर ह्याच्यामध्ये विंडोज ऍप्लिकेशन तयार करण्यासाठी या हाय लेवल लँग्वेजेस यूज केल्या जायच्या, ज्यामध्ये व्हिज्युअल बेसिक, व्हिज्युअल जावा, व्हिज्युअल C हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये आपण विंडोज ऍप्लिकेशन डेव्हलप करत आहे आपल्याला येतात. आता विंडोज ऍप्लिकेशन्स काय आहेत तर जे आपण ज्यामध्ये GUI यूज केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यामध्ये बटन्स, त्यानंतर फॉर्म्स असे असतात तर त्याला आपण व्हिज्युअल प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे ज्यामध्ये GUI विंडोज बेस्ड ऍप्लिकेशन म्हणतो आपण त्याला. तर त्यामध्ये आपण या व्हिज्युअल बेसिक, व्हिज्युअल जावा आणि व्हिज्युअल C या लँग्वेजेस यूज केले गेले. ओके, ठीक आहे. आज आपण एवढ्या 2 टाइप्स आपण बघितले. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करू, ज्यामध्ये आपल्याला कंपायलर वगैरे काय हे बघणार आहे आपण, कंपायलर इंटरप्रिटर काय आहे, आणि इथनं आपला नेक्स्ट पायथॉन आपलं स्टार्ट होणार आहे. ठीक आहे, आपण हा पॉइंट घेऊन टाकू.
म्हणजे आपल्याला उद्यापासून इंट्रोडक्शन टू पायथॉन स्टार्ट करता येईल. ठीक आहे, ओके. तर बघा नेक्स्ट पॉइंट आहे, आता आपण कंपायलर बघणार आहोत. कंपायलर काय आहे? Compiler is a program that translates the source program written in a high level language into machine code for the some computer architecture such as Intel Pentium architecture. आता compiler काय आहे? Compiler program आहे. That program is used to convert high level language for the particular machine into machine language. आता आपण काय करतोय? आपण हाय लेवल लँग्वेजेस यूज करणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल सी, C++, पायथॉन, जावा, विज्युअल बेसिकच्या लँग्वेजेस असतील, या सगळ्या काय हाय लेवल लँग्वेजेस आहेत. आता या हाय लेवल लँग्वेजेस आपल्याला मशीन लँग्वेज मध्ये कन्वर्ट करायला लागतील, आणि तो कन्वर्ट करणारा कोण आहे? तर कंपायलर आहे, त्याला कंपायलर म्हणतात. हा काय एक प्रोग्राम आहे, हा प्रोग्राम पर्टिक्युलर त्याचं काम काय आहे, तर ते मशीन हाय लेवल लँग्वेजचं कन्वर्ट मशीन लँग्वेज मध्ये करायचं. ओके, मशीन लँग्वेज मध्ये का करायचं? बिकॉज कम्प्युटर ओनली अंडरस्टँड मशीन लँग्वेजेस, राईट. आता त्याचप्रमाणे एक आणखीन एक प्रोग्राम आहे जो कन्वर्ट करतो हाय लेवल लँग्वेज इंटू मशीन लँग्वेज, त्याला आपण इंटरप्रिटर म्हणतो. म्हणजे दोन प्रोग्राम्स आहेत दॅट यूज टू कन्वर्ट हाय लेवल लँग्वेज इंटू मशीन लँग्वेज. फर्स्ट आहे दॅट इज द कंपायलर अँड सेकंड आहे दॅट इज द इंटरप्रिटर. आता मध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे बघूया. आता इंटरप्रिटर ट्रान्सलेट जस्ट वन स्टेटमेंट ऑफ द प्रोग्राम ऍट अ टाइम इनटू मशीन कोड. इंटरप्रिटर काय करतो? आता समजा तुम्ही प्रोग्राम लिहिलाय हाय लेवल लँग्वेज मध्ये, ओके, म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्ही काही प्रोग्राम लिहिलाय, तर तो कन्वर्ट करायचा आहे. समजा 500 लाईनचा प्रोग्राम आहे, तो कन्वर्ट करायचा, तर तो काय करतो? एक एक लाईन काय करतो? कन्वर्ट करतो. कशामध्ये? हाय लेवल लँग्वेज मध्ये. तर कंपायलर काय करतो? कंपायलर सगळा प्रोग्राम ऍट अ टाइम ट्रान्सलेट करतो. इंटरप्रिटर काय करतो? वन लाईन कन्वर्ट करतो. कंपायलर ऍट अ टाइम सगळा प्रोग्राम कन्वर्ट करतो. An interpreter takes very less time to analyze the source code. However, the overall time to execute the process much slower. आता हा काय करतो? इंटरप्रिटर एक लाईन आपण टाइप केली की तो लगेच एक्झिक्यूट करतो आणि ऑब्जेक्ट कोड जनरेट करतो, बरोबर ना? मग ज्यावेळी सगळा प्रोग्राम होतो त्यावेळी मग त्याचं एक्झिक्युशन कम्प्लीट होतं, त्यामुळे त्याला काय होतो? टाइम जास्त लागतो. आता कंपायलर काय करतो? कंपायलर टेक्स लॉट ऑफ टाइम टू अनालाइज the source code. However, the overall time taken to the execute the process is much faster. आता कंपायलर काय करतो? ऍट अ टाइम सगळा प्रोग्राम कंपाईल करतो आणि त्याचं कन्वर्जन करतो मशीन लँग्वेज मध्ये, बरोबर. तर एवढा सगळा प्रोग्राम एक्झिक्यूट ऍट अ टाइम करायचा, तर त्याला काय होतो? टाइम लागतो. पण एकदा त्याचं कम्प्लीट झाल्यानंतर तो काय करतो? फास्टली एक्झिक्यूट होतो. An interpreter does not generate an intermediate code. Hence, an interpreter is highly efficient in terms of its memory. आता इंटरप्रिटर काय? इंटरप्रिटर कोड जनरेट करत नाही, त्यामुळे तो काय करतो? म्हणजे काय करतो? इंटरप्रिटर डायरेक्टली कन्वर्ट करतो मशीन लँग्वेज मध्ये. इंटरप्रिटर कोड कुठला जनरेट करत नाही, त्यामुळे त्याला मेमरी कमी लागते. आणि कंपायलर काय करतो? जो काही सोर्स कोड आहे, म्हणजे इंग्लिश लँग्वेज मधला कोड आहे, हाय लेवल लँग्वेज मधला कोड आहे, दॅट तो कशामध्ये कन्वर्ट करतो? ऑब्जेक्ट कोड मध्ये कन्वर्ट करतो. आणि मग त्याला काय त्याला लागतं? मेमरी तो जास्त यूज करतो ऍज कम्पेअर टू ट्रान्सलेटर. कीप ट्रान्सलेटिंग द प्रोग्राम कंटिन्युअसली टिल द फर्स्ट एरर इज कन्फर्म. इफ एनी एरर इज स्पॉटेड इट स्टॉप्स वर्किंग अँड हेन्स डिबगिंग बिकम्स इझी. आता यामध्ये काय होतं? एक एक लाईन एक्झिक्यूट केली जाते आणि त्यामध्ये जर काय एरर बग्स असेल तर तो रिझॉल्व्ह केल्याशिवाय तो पुढे जातच नाही, ओके. म्हणजे त्यामुळे डिबगिंग काय होतं? इझी होतं. आता कंपायलर मध्ये काय आहे? अख्खाच्या अख्खा प्रोग्राम कंपाईल होतो. आता मग तो काय करतो? ऍट अ टाइम सगळे एरर दाखवतो. समजा तुम्ही 500 लाईनचा कोड लिहिलाय आणि त्याच्यामध्ये समजा 10 एरर्स आहेत, तर ते 10 एरर्स डायरेक्टली तो शो करणार, इथे हे एवढे एरर्स जनरेट झाले. तर ते सगळे एरर पुन्हा शोधणं, पुन्हा ते करेक्ट करणं इज डिफिकल्ट ऍज कम्पेअर टू इंटरप्रिटर. इंटरप्रिटर काय करतो? तो जेव्हा एखाद्याने लाईन लिहिली त्यामध्ये काहीतरी एरर असेल तर तो एरर सॉल्व्ह केल्याशिवाय पुढे जातच नाही. त्यामुळे डिबगिंग इझी होतं, त्यामधनं एरर फाइंड आउट करणं डिफिकल्ट आहे, कारण ऍट अ टाइम सगळा प्रोग्राम एक्झिक्यूट होतोय. नेक्स्ट, इंटरप्रिटर्स आर यूज बाय द प्रोग्रामिंग लँग्वेजेस लाईक रुबी, पायथॉन. रुबी आणि पायथॉन मध्ये इंटरप्रिटर यूज केला जातो आणि C++ यामध्ये कंपायलर यूज केला जातो. तर हा त्यामधला डिफरन्स आहे.
ठीक आहे. बघा आज आपण काय काय बघितलं. फर्स्ट आपण बघितलं लँग्वेजेस, लँग्वेज काय आहे, त्यानंतर कम्प्युटर लँग्वेजेस काय आहे, त्यानंतर टाइप्स काय आहेत कम्प्युटर लँग्वेजचे, त्यामध्ये मशीन लँग्वेज आहे, असेंब्ली लँग्वेज आहे आणि थर्ड पार्ट हाय लेवल लँग्वेज आहे. हाय लेवल लँग्वेजचे पण पुन्हा आपण टाइप्स बघितले. त्यानंतर कंपायलर आणि इंटरप्रिटर मधला डिफरन्स बघितला. ठीक आहे. त्यामध्ये काय कुणाला डाऊट्स आहेत, काय असतील तर विचारा आता. आदर्श, फहीम, कैफ, नयाब, राज, साहिल, उबेद, उजमा, काय डाऊट आहे कुणाला, काय समजलं नाही असं काय आहे का? बघा इझी आहे एकदम. ओके, म्हणजे काय तुम्हाला डाऊट असेल तर विचारा आत्ताच, काय समजलं नसेल तर. बघा नाही कुणाला काय डाऊट? नो. ओके चालेल, ठीक आहे. मग आपण एंड करूया मीटिंग. नेक्स्ट लेक्चर आहे ना तुम्हाला आता 11:30ला. ओके, इथं आपण स्टॉप करूया. जर काही डाऊट्स असतील तरी तुम्ही विचारू शकता. ओके, किंवा फोनवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर काही समजलं नसेल तर. काही चेंजेस मॉडिफिकेशन हवं असलं तरी सांगा. ओके, चला आपण मीटिंग एंड करू. थँक्यू फॉर वॉचिंग.